रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण राष्ट्रगुरु रामदास स्वामींच्या 11 लघु काव्यांपैकी जुना दासबोध 21 समासी यातल्या 6व्या समासाचं चिंतन करतो आहोत. काल आपण या समासातील 30व्या ओवीपर्यंत आलो होतो. समर्थ 28, 29, 30 या 3 ओव्यांमध्ये प्रपंच करणे, संसार करणे, देहबुद्धीने जगणे हे प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला समजतं, त्याला वेगळं सांगावं लागत नाही हे आपल्याला पटवून देतात. उपजदाची लाग वेगे, प्राणी प्रपंच करू लागे, तयासी सांगण्याची न लगे, प्रपंच करावा ऐसे. आपला स्वार्थ कशात आहे, आपलं हित कशात आहे हे सगळं त्याला समजतं. समर्थ या 7व्या समासात पुढे काय म्हणतात त्याचा विचार आपण करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम सकळ सृष्टी प्रपंचाकडे
सकळासी प्रपंच आवडे, जाणतची ठकले बापुडे, युगधर्मे ममत्वे श्रीराम. आहे प्रपंची आसक्ती, म्हणोनी नाना आधार घेती, शेखी सर्व सांडून जाती, बापुडे मूर्ख श्रीराम. चिंतित असता प्रपंच जयो, एकाकी विपरीत समयो, अंगी आदळता लयो, पावती प्राणी श्रीराम. अंतिमती तेची गती, स्त्री पुत्रे अक्रंदती, प्रपंच लोभे यातायाती, पुन्हा जन्म श्रीराम. ऐशाची करी एरझारा, प्रपंच लोभे आत्महत्यारा, येमयातना निलाजिरा, साहिलीच साहे श्रीराम. समर्थ या प्रपंचातलं असारत्व, मिथ्यत्व, नाशिवंतत्व हे आपल्याला उकलून दाखवतायत. जन्माला आलेल्या जीवाला फार काही सांगावं लागत नाही, हळूहळू तो शिकत जातो, शिक्षण घेतो, नोकरी करतो, बायको करतो, मुलं बाळ होतात. हे सगळं जीवनाचं रहाट गाडगं त्याला चालू असतं. समर्थ या ठिकाणी म्हणताय, सकळ सृष्टी प्रपंचाकडे. केवळ नरदेह आहे का? केवळ माणूस आहे का असं वागतो? सगळे प्राणी असेच वागतात. सकळ सृष्टी प्रपंचाकडे, सकळाशी प्रपंच आवडे, जाणतची ठकले बापुडे, युगधर्मे ममत्वे. युगधर्म या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी काळाचा महिमा म्हणून शब्द वापरलाय. नवीन दासबोधामध्ये युगधर्म नावाचा एक समास आहे आणि त्यामध्ये सुद्धा समर्थ रामदासांनी आता तरी समजून उमजून वागा असं सांगितलंय. आपण युगधर्म समास वाचला पाहिजे. समर्थ म्हणतात की आमच्या बापजादे करून गेले त्याच्यापासून आम्ही काही शिकणार की नाही? आता तरी सुधरा, नीट वागा, घरभेदीपणा करू नका. एवढं सगळं पाहिल्यानंतर माणूस पुन्हा अजून त्या खड्ड्यात पडतो. समर्थांना याचं मोठं नवल वाटतं. सगळी सृष्टी, संसार, प्रपंच, स्वार्थ, हित सगळी त्यामध्ये पारंगत आहे. सकळाशी प्रपंच आवडे. कुणी महिन्याचा करतील, कुणी वर्षाचा करतील, कुणी काही क्षणांचा करतील, पण प्रपंच आवडतो. पुरुषास स्त्रीची आवडी आणि स्त्रीस पुरुषाची आवडी हे निसर्गाचं तत्व आहे. म्हणून पुरुष प्रकृती, अर्ध नारी नटेश्वर, सौ आणि श्री ही सगळी जी व्याख्या आहेत, या सगळ्या व्याख्या ब्रह्ममाया त्यातलाच प्रकार आहे. यातला कर्ता पुरुष आहे आणि कुणाच्या सहाय्याने करतोय ती प्रकृती आहे. ब्रह्माच्या अधिष्ठानावर सगळं चाललंय. करतीये कोण? माया करतीये. यजमान घरात बसलेले आहेत, त्यांच्या अधिष्ठानावर सगळा कारभार घरामध्ये कुणाचा चालू आहे? बाईचा चालू आहे. ही विश्वरचनाच त्याप्रमाणे झालेली आहे. समर्थ म्हणतायत, म्हणून सकळ सृष्टी प्रपंचाकडे, सकळाशी प्रपंच आवडे. आपल्याला प्राण्यांचं सुद्धा माहिती असेल. सुतार पक्षी जो आहे तर तो अगोदर घर बांधतो, मग ती मादी पक्षी जी आहे तिला आणून दाखवतो.
तिला जर पटलं तर ते थोडे दिवस एकत्र राहतात, अंडी घालतात, त्यातून पिल्लं तयार होतात. सगळ्यांना वाटतं आपलं घर असावं, आपली बायको असावी, प्रपंच असावा, मुलं असावीत, मुली असाव्या, सगळ्यांना वाटतं. मांजरीला वाटतं एका ठिकाणी आपली पिल्लं ठेवू नयेत, ती 4 घरं बदलत राहते. का? बोक्या पाहिल, सेफ्टी पिल्लांची बघितली पाहिजे, पिल्लं वाढली पाहिजेत, आपला वंश पुढे चालला पाहिजे. हे कुणी सांगितलंय तिला? एखादी मादी कुत्री आहे, फिमेल डॉग आहे, आणि समजा तिचं पिल्लू जर वीक निघालं, अशक्त पिल्लू आहे, ती आता जगण्याची शक्यता नाहीये, ती खाऊन घेते त्या पिल्लाला, जेणेकरून तिचं पोटही भरतं. कारण ती 7-8 पिल्लं पोटामध्ये ठेवून ती जेव्हा बाहेर पडतात सगळी पिल्लं, तेव्हा तिच्या पोटामध्ये आग पडते, भूक लागते तिला. आणि जर ते पिल्लू जगणार नसेल म्हणून ती खाऊन घेते. कुणी शिकवलंय हे? शिवचारगडीमध्ये आम्ही पाहिलंय, कुणी नारळ जर आणला आणि माकडानी जर झाप मारून झडप घालून तो नारळ उचलला, काय करतं ते माकड? त्याला काढता येतं का, ते खाता येतं का, फोडता येतं का? पण ते उंच जातं दगडावर, त्या मोठ्या शिळेवर जातं आणि वरून खाली फेकतं. ते वरून खाली पडलं की फुटतं. मग ते उड्या मारत येतात, पटकन झडप घालून पुन्हा ते आपलं नारळ घेऊन जातं, मस्त नारळ काढून खातं त्यातलं. ते कुणी शिकवलंय हे? गाय असेल, म्हैस असेल, अहो म्हशीचं जर वासरू गेलं तर 5 लिटर दूध देणारी म्हैस 1 लिटरवर येते. कुणी सांगितलं हे? ही निसर्गाची रचना आहे. समर्थ म्हणतात, ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतून राहिले. मनुष्यच काय, सगळी सृष्टी त्यात अडकून पडलेली आहे. जाणतची ठकले बापुडे. पण प्राण्यांना समजतं का की अरे प्रपंच करता करता थोडा परमार्थ केला पाहिजे, सगळा परमार्थ बुडवणे हे विहित नव्हे, असं समर्थ रामदास आम्हाला सांगून गेलेत. त्या बिचाऱ्यांना काय माहिती आहे? त्यांची जाणीव नाहीये तेवढी व्यापक. पण मग आमची जाणीव आहे का नाही? आम्हाला परमेश्वराने बुद्धी दिली आहे का नाही? समर्थ त्या साध्या पानावर चालणाऱ्या अळीचं कौतुक करतायत. ती अळी पानं खात असताना आपण पानावरून, त्या वेलीवरून पडणार नाही याची काळजी घेतीये. वेड्यासारखं पान खात खात धाडकन खाली पडते का ती? या पानावरून पाण्याचा देठाकडे येते खात खात शेंड्याकडून, मग देठावरून येते, दुसऱ्या देठावर चढते, पुन्हा पान खात खात देठावर येते. परनाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे श्रीराम. माणसासारखा माणूस एवढी बुद्धी दिलीये आणि तुला समजत नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, जाणतची ठकले बापुडे. हे सगळं माहिती आहे की इथं धोका आहे, प्रपंच करायचा आहे, पण तो नेटका करायचा आहे. त्यात अडकून पडायचं नाहीये, परमार्थाकडे जायचंय. हे सगळं समजतंय, तरीही ठकले, म्हणजे फसवल्या गेले. जाणतची ठकले बापुडे. बिचारा माणूस. युग धर्मे ममत्वे. काळाचा महिमा म्हणून जसं आलं तसं चालली पिढी पुढे. आहे प्रपंची आसक्ती, मनोनी नाना आधार घेती, शेखी सरसांडून जाती, बापुडे मूर्ख श्रीराम.
फार महत्वाचा कळीचा मुद्दा समर्थांनी मांडला इथं. काय मांडलाय? समर्थ म्हणतायत आहे प्रपंची आसक्ती. मनामध्ये प्रपंचाची आसक्ती आहे. प्रपंच सोडवत नाहीये, घर सुटत नाहीये. काही दिवस सेवेला जावं, तिरुपतीला सेवेला जावं, गोंदवलेकर महाराजांच्या आश्रमात जावं, मठात जावं, सज्जनगडावर जावं, शिवथरघडीला जावं, नाही सुटत. अहो सेवा काय राहिली, दर्शनाला जायला सुटत नाही घर. काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा, अशी अवस्था आहे आमची. बायकोला बगलत मारून जातोय आणि म्हणतोय की मला संन्यासी करा. अरे आणलं कशाला तिला इथं? तिच्यापासून सुटका व्हावी म्हणून तर लोक धडपडतायत आणि तू तिला घेऊन संन्यास करता निघतो. कुठली अवस्था आहे, कुठली तर आहे प्रपंची आसक्ती म्हणून नाना आधार घेती. माणसाच्या स्वभावातला दुटप्पीपणा यावर समर्थ आदोरे इथं आसूड मारतायत. या दुटप्पीपणाच्या स्वभावाला ते अधोरेखित करतायत. म्हणून नाना आधार घेती. शेखी सर्व सांडून जाती. बापुडे मूर्ख. त्या प्रपंचामध्ये राहण्यासाठी अनेक आधार घेतात. त्यांनी असं सांगितलं, यांनी असं सांगितलं. मला एक जण म्हणाले, अहो काय तुम्ही अंगावर दागदागिने असावेत, गळ्यात लॉकेट असावं, हातात 2-3 अंगठ्या असाव्यात. म्हणलं नाही वा, एवढा आपल्याला काही त्याचा छंद नाहीये, आवडही नाहीये. ते म्हणाले असे कसे काय तुम्ही समर्थ भक्त? समर्थांनी तर सांगितलं म्हणाले प्रपंची पाहिजे सुवर्ण. मी म्हणलं पुढचं माहित नाही का तुम्हाला? परमार्थी पंचीकरण हे नाही, हे विसरले का म्हणलं? प्रपंची पाहिजे सुवर्ण हे तुम्हाला बरोबर लक्षात राहिलंय. एक जण मला म्हणाले, अहो काय तुम्ही आता निवृत्तीच्या गोष्टी करता, हे काय तुमचं वय आहे का? समर्थ म्हणाले ना म्हणले तुमचे, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका, विवेकी पुरुषे श्रीराम. म्हणलं आधी प्रपंच करावा नेटका, एवढं तुम्हाला माहिती आहे? प्रपंच करावा नेटका हे नाही तुम्हाला माहिती? नेटका केल्याने तो फिका होत जातो. नेटका प्रपंच केला म्हणजे फिका होतो. फिका होतो म्हणजे काय होतो? तो क्षीण होतो. चहामध्ये जर साखर नसेल कसं वाटेल हो आपल्याला? पण खूप लोक असे आहेत की जे चहामध्ये एक साखरेचा कण टाकत नाहीत. काही जणांना मात्र डबल साखर लागते. गोड पाहिजे त्यांना, पाक जसा काय साखरेचा. प्रपंच करिता नेटका फिका होत जातो. समर्थांनी काय सांगितलं? संतांनी आम्हाला काय सांगितलं? आमच्या फायद्याचं जेवढं आहे तेवढं आम्ही घेतो पटकन आणि ते सगळीकडे ओरडत सुटतो. प्रपंचामध्ये आम्ही प्रयत्नवाद मानतो. प्रयत्न करून कष्ट करून आम्ही तो संसार करत असतो. एका पगारात जमत नसेल दोघांनी नोकरी करायची, दोघांच्या पगारात जमत नसेल ओव्हरटाईम करायचा, आणि भागत नसेल म्हणूनच नव्हे पण ती एकदा हवस लागली, हव्यास लागला, ध्यास लागला पैसा मिळवण्याचा, किती नशाच आहे ना. माणसाला वाटतं अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. म्हणून नाना आधार घेते.
माझे एक मित्र आहेत, मला बऱ्याच दिवसापासून ते म्हणतायत, बऱ्याच वर्षांपासून, मला तुमच्यासोबत घडीला एकदा यायचं बरं का. मी म्हणलं अहो माझ्यासोबतच नाही, मी फक्त कोजागिरीला जातो तिथं, आणि तेव्हा काही सगळ्यांना येता येत नाही. तुम्ही जा ना म्हणलं, मी तिथं फोन करून सांगतो, राहून या 2-4 दिवस मस्त. तेव्हा जमत नाही त्यांना. मग ते काय करतात, समर्थ काय म्हणतात तिथं, मनोनी नाना आधार घेती. मग ते म्हणतात समर्थांनी बोलावल्याशिवाय आपल्याला काही परवानगी आहे का जायला. अरे वा, म्हणजे तिथं जाण्यासाठी तुम्हाला परवानगी पाहिजे. घरं बांधता, माड्या बांधता, फ्लॅट घेता, मरमर करता, कष्ट करता, पोरांसाठी राबराब राबता, त्याला कुणाची परवानगी आहे. प्रपंचामध्ये प्रयत्नवाद, कष्ट, त्याला आमच्याकडे महत्व आहे. पहिली बायको गेली, दुसरी कर, दुसरी गेली, तिसरी कर. एकदा कधीतरी सज्जनगडला जाऊन आलं की आयुष्यातून संपलं. गोंदवल्याला जाऊन आलं, संपलं. वारंवार जा, तिथं जाऊन सेवा करा, राहा तिथं. हे कोण करणार. आणि अशा ठिकाणी जायचं म्हणलं की मग दैववाद येतो. आम्हाला त्यांनी बोलावलंच नाही. तुम्हाला गोंदवलेकर महाराजांनी, गजानन महाराजांनी, साईबाबांनी काय आमंत्रण पत्रिका पाठवायची का. मी तुमच्या स्वागताला तयार आहे, शनिवार रविवार जोडून सुट्टी आलेली आहे, या. तिथं मात्र दैववाद आहे आणि प्रपंचामध्ये राबराब राबताना मात्र प्रयत्नवाद आहे. हा दुटप्पीपणा आहे माणसाचा. म्हणून समर्थ म्हणतात, आहे प्रपंची आसक्ती. मूळ काय आहे, प्रपंचातली आसक्ती संपत नाही. म्हणून नाना आधार घेती. चिंतित असता प्रपंच जयो, एकाकी विपरीत समयो, अंगी आदळता लयो, पावती प्राणी श्रीराम. अचानकपणे एक मोठं धाड येते, मोठं संकट येतं. कोरोना असेल, म्युकरमायकोसिस असेल, काय असेल माहित नाही, अटॅक असेल, किडनी फेल्युअर असेल, हार्ट फेल्युअर असेल. चिंतित असता प्रपंच जयो. चिंतन कशाचं आहे, परमार्थाचं नाहीच आहे. चिंतित असता प्रपंच जयो, एकाकी विपरीत समयो. अचानकपणे काहीतरी घाला येतो, होत्याचं नव्हतं का होतंय. अंगी आदळता लयो पावती प्राणी, आणि सगळा नाश होतो, सगळं संपून जातं. अंतिमती तेची गती, स्त्री पुत्रे अक्रंदती, प्रपंच लोभे यातायाती, पुन्हा जन्म श्रीराम. भगवंताचं वचन आहे, अंतिमती तेची गती. मृत्यूच्या वेळी ज्याचं चिंतन तुझं चालू असेल तिथं ते तुला प्राप्त होईल. आम्ही आजारी पडतो, शरीर खंगतं, शेवटच्या वेळी स्मृती जाते, बोलणं बंद होतं, अग्नितत्व संपलं, टेम्परेचर सबनॉर्मल व्हायला चालू होतं. अग्नितत्व आणि शब्द याचा संबंध आहे. अग्नी काम डाऊन व्हायला लागला, क्षीण व्हायला लागला, शब्द येत नाही, बोलता येत नाही. अंतिमती तेची गती. अशा वेळी बायका मुलं रडतायत, आता कसं होईल आमचं, आम्हाला कोण खाऊ घालील, मुलाचं लग्न राहिलंय, मुलीचं लग्न राहिलंय, अहो नातू नाही पाहिला. आणि मग जाणारा हा जो माणूस आहे, तो जो जीव आहे, त्याचा ओढा इकडे लागतो, कारण मुळात आहे प्रपंची आसक्ती. अंतिमती तेची गती, स्त्री पुत्रे अक्रंदती. जाताना तो पाहतोय, बायका मुलं रडतायत, टाहो फोडतायत, ऊर बडवून घेतायत. तेच तो मनात ठेवतो,
आणि सूक्ष्म देह तेच वासनांची बीज घेऊन बाहेर पडतो. प्रपंच लोभ हे याता याती पुन्हा जन्म. प्रपंचाचा लोभ मनामध्ये आहे, पुन्हा जन्माला येतो. जन्माला आला की पुन्हा मरण आहे. अव्यक्ताकडून व्यक्ताकडे येतो. व्यक्तामध्ये त्याला स्वस्वरूपाचा सगळा विसर पडतो. व्यक्त दशेमध्ये त्याला सगळा विसर पडतो. आणि अव्यक्तामध्ये व्यक्तातल्या वासनांचे बीजांचं पुडकं घेऊन पुढे निघतो, पुन्हा व्यक्त रूपात येण्यासाठी. ती शिदोरी आणलेलीच आहे. समर्थ म्हणतायत, ऐशाची करी येरझारा, प्रपंच लोभे आत्महत्यारा, येमयातना निलाजरा, साहिलीच साहे श्रीराम. त्याला सगळं समजतं की हे चुकीचं आहे. जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. निवृत्त भाव वाटत नाही. पुन्हा 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 आयुष्याची करी येरझारा, येतो जातो येतो जातो. प्रपंच लोभे आत्महत्या. जन्माला आला की पुन्हा मरण आहेच आहे ना. आत्महत्यारा, स्वतःची हत्या करून घेणारा. सगुण परीक्षा पाहिली आपण. अ ब कड 4 समास आहेत समर्थांच्या दासबोधामध्ये. काय काय करतो प्रपंचाच्या लोभासाठी तो. 3 लग्न करतो. धाडी येतात, बायका पोरं उचलून नेतात, आर्थिक विवंचना होते, पुन्हा विदेशाला जातो, पैसे कमावतो, घेऊन येतो, पोरं वाटच बघत असतात. त्याला वाटतं आता तरी राहावं थोडे दिवस बायका पोरांसोबत. ते लगेच म्हणतात आता हे तर संपलं, काय करायचं पुढे, तोपर्यंत तुम्ही जा आता आणि पुन्हा घेऊन या. तेव्हा त्याला आईची आठवण येते. तो म्हणतो आई जर असती तर ती असं वागली नसती. ती म्हणाली असती बेटा आपण अर्धी अर्धी खाऊ, चतकोर चतकोर खाऊ, पण तू आता इथं राहा. तो पुन्हा जातो. तोपर्यंत बायको इकडून उचलून नेलेली असते. पुन्हा येतो, लग्न करतो, बायको लहान हा मोठा, पोरापोरांमध्ये भांडणं. ते सगळं कोपट घालून ह्याला बाहेर काढतात, बांधून कोपट बांधून त्याला राहायला सांगतात. किती जीवाचे हाल आहे. तो येम यातना नीला जरा, त्या यातनांची लाज वाटत नाही. इथून सुटावं, या गुंडाळ्यातून बाहेर पडावं असं त्याला वाटत नाही. त्याला त्या आपल्या बायका, पोरं, आई, वडील, भाऊ, बहिणी यांच्याबद्दलच प्रेम आहे. भगवंताबद्दल त्याला काहीही मनात विचार येत नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा श्रीराम. अरे योगा योगाने तुम्ही सगळे एका घरात जन्माला आलात. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली. एवढाच योगायोग आहे. पण तू त्या सगळ्यांना आपलं मानलं. कैसी रे पडत मूर्खा. पुढे समर्थ म्हणतात, ऐसा सृष्टीचा दंडक, लोभे वेष्टीला एक एक, जाणत असता ही कौतुक, माया खेळे खेळ हा श्रीराम. समर्थ म्हणतात, ऐसी सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. हा सृष्टीचा नियम आहे. ऐशी सृष्टीची चाली,
दुपारची सावली काही क्षणांसाठी पायाखाली असते. संपत्ती दुपारची सावली. कशाचा तोरा मिरवायचा, कशाचा माज मिरवायचा, कशाची शेखी मिरवायची. वयसा तरी निघून गेली, काही पत्ता लागणार नाही. आमचं शारीरिक बळ, आमचं सौंदर्य, आमचं धन, आमची घरं, आमचे नातेवाईक. लोभे वेष्टीला एके एक. अनेक परीघ आहेत, अनेक गुंडाळे त्यांनी स्वतःभोवती वलय करून ठेवलेली आहेत. लोक म्हणतात झालं आता मुलाचं लग्न झालं की मी मोकळा आहे, तुमच्यासोबत घडीमध्ये येणार. मुलाचं लग्न झालं की वर्षभरामध्ये नातवाची चाहूल लागते. दोघं नोकरीला आहेत, मग त्या बाळाला कोण सांभाळणार. मग यांना ते काम करावं लागतं. अजून एक वलय वाढलं नातवाचं, त्याची काळजी कोण घेणार. अशी अनेक वलय आम्ही आमच्या भोवती वाढवून घेतो, अनेक पाश निर्माण करतो. समर्थ म्हणतात लोभे वेष्टीला एके एक, जाणत असता ही कौतुक, माया खेळे खेळ हा. या कौतुक शब्दाचे अर्थ दोन आहेत. समर्थ म्हणतायत हे सगळं माहिती असून सुद्धा कौतुकानं लोक त्यात अडकतात. 5,000 किलोमीटरवर नातू आहे, पण ते काय म्हणतात, आपल्या मुलाला सांगतात, मुलीला सांगतात, त्याचं पहिलं रडणं पाठव रेकॉर्ड करून. 5,000 किलोमीटरवर पोरगा रडतोय, नातू रडतोय तुमचा. अहो जन्मल्यानंतर सगळेच रडतात, त्यात कौतुक काय. पण आम्हाला ते ऐकावं वाटतं का नाही. पहिला आवाज आम्ही मग ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ते वाजवून दाखवतो फोन. आमच्या नातवाचा पहिला आवाज, आमच्या नातीचा पहिला आवाज. कुणाला पडलंय कौतुक त्याचं. म्हणजे हे समजत असून आम्ही कौतुकाने त्याच्यात अडकले जातो. दुसरा अर्थ असा आहे, समर्थ म्हणतात मला मोठं कौतुक वाटतं, हे लोक अडकतात कसे. दोन अर्थ आहेत कौतुकाचे. जाणत असता ही कौतुक, माया खेळे खेळ हा. आणि हे कोण करतं हे सगळं. ती बसलेली आहे आला का टाकमध्ये, आला का टाकमध्ये, जाळं पसरून बसलेली आहे. जाणत असता ही कौतुक, माया खेळे खेळ हा. तिला तिचा हा खेळ आहे. पुढे समर्थ म्हणतात देखता दिवसा नागबण, थकिले आपणासी आपण, होताही परमसीन, आनंदची मानी श्रीराम. महाआवर्ती बुडता, दृढ केली देही अहंता, देहासी येईल न्यून्यता, म्हणून सांगे श्रीराम. जव होये देहावसान, तवन सोडी अभिमान, ऐसिया अभिमाने जन, सर्वत्र वर्ते श्रीराम. एवं महत्वाची आशा, महत्व नसता ही दुराशा, तेणे गुणे जगदीशा, अंतरती प्राणी श्रीराम. देखत दिवसा नागवण, थकिले आपणासी आपण, होताही परमसीन, आनंदची माणी. समर्थ म्हणतायत देखत दिवसा नागवण. चोरी केव्हा होते हो. लोक म्हणतात की चोरी करून नेला, आम्हाला नागव करून गेला, तो सगळं घेऊन गेला आमच्या इथलं. चोरी रात्री होते, दरोडा रात्री पडतो. पण समर्थ म्हणतात इथं भर दिवसा दरोडा पडलाय तुझ्यावर. या षड्रिपूंनी तुझ्यावर दरोडा घातलाय, तुला नागवा केलाय. देखता दिवसा नागवण, थकिले आपणासी आपण. हे शत्रू कोण बाहेरचे आहेत का. हे चोर लुच्चे कोण बाहेरचे आहेत का. आपल्यामध्येच आहे.
कुठं खोटं बोला वाटतं, कुठं मोह आहे, कुठं आशा आहे, कुठे ममता आहे. हे सगळे चोर आम्हाला ठकवतायत, आम्हाला फसवतायत. होताही परमसीण आनंदची मानी. कुठे ना कुठेतरी प्रसंग असा घडतो की आम्हाला आमचा अपमान झाल्यासारखा वाटतो. मुलगा धड बोलत नाही, सून टाकून शब्द एखादा बोलते, नातू एखादा शब्द बोलून जातो, नात फडकन निघून जाते. मनाला खेद वाटतो. अरे यांच्यासाठी मी किती केलं. यांना नाही पटलं तर यांनी बोलावं कशाला मला. किंवा यांच्या बोलण्यातून, यांच्या चालण्यातून लक्षात येत आहे की मी यांना इथं आता उपरा झालोय, यांना मी नकोय. हे जाणवत आहे. पण प्रपंची आसक्ती ही काही सुटू देत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, होताही परमसीण आनंदची मानी. त्यातून अर्थबोध काहीच घ्यायचा नाही, त्यात पुन्हा आनंद मानायचा. महा आवर्ती बुडता दृढ केली देहे अहंता, देहासी येईल न्यून्यता, म्हणून सांगे श्रीराम. महापूर आलेला आहे, भोवरा आहे, पाणी जोरात वाहत आहे. महा आवर्ती बुडता दृढ केली देहे अहंता. तिथं तो म्हणतो की मी पट्टीचा पोहणार आहे, मी घाबरत नाही. पुरामध्ये म्हणतो प्रपंच हा मोठा पूर आहे. नातेवाईक, सुना, जावई, मुली, मुलं, आप्तस्वकीय हे सगळे दबा धरून बसलेले आहेत. तुमच्याकडनं काय मिळेल याची अपेक्षा आहे. तिथं दृढ केली अहंता, देह भावना बळावली, देहास येईल न्यून्यता, म्हणून न सांगे. अनेक आजार आहेत. नातू म्हणतो मला कडेवर घेतल्याशिवाय मी चालणार नाही. हात दुखतोय, हाताला कळ आली आहे, पण नातवाला माहितीये आजोबा मला खाली नाही ठेवणार. तो हट्ट करतो. तो त्याच्या आई वडिलांकडे हट्ट नाही करत. त्याला काही हवं असेल, एखादी वस्तू हवी असेल, खायला काही हवं असेल, कपडे हवे असतील, खेळ हवे असतील, खेळणी हवी असतील, तर तो कुणाकडे जातो. आजी आजोबा असले तर त्यांच्याकडे जाऊन तो हट्ट धरतो. आता इथं तेवढी मुबलकता नाहीये पैशांची. शरीर कृश आहे, व्याधी जडलेल्या आहेत, पण हे सगळं सहन करावं लागतं. आणि आपल्या मनाला तो अपमानजनक होईल किंवा देहाला न्यूनता येईल. मी घेऊ शकत नाही तुला. मग तो म्हणतो मग मला तुम्ही घेऊ शकत नाही कडेवर, तर काय कामाचे तुम्ही माझ्या. मला तुम्ही हे घेऊन देणार नसाल, काय कामाचे तुम्ही माझ्या. ती न्यूनता आपल्याला येईल म्हणून तो सांगत नाही, तो तसाच सहन करतो. जव होये देहावसान, तव न सोडी अभिमान, ऐसिया अभिमाने जना, सर्वत्र वर्ते श्रीराम. जव होये देहावसान, तव न सोडी अभिमान, ऐसिया अभिमाने जन सर्वत्र वर्ते. साधक संजीवनी ग्रंथ आपल्याला माहिती आहे का. साधक संजीवनी गोरखपूर गीता प्रेसनी काढलेला एक अत्यंत सुरेख ग्रंथ आहे. अत्यंत कमी किंमत आहे. 500-600 पानांचा ग्रंथ आहे. भगवद्गीतेवर आहे. प्रत्येक श्लोकाचा परिपूर्ण अर्थ दिलेला आहे. एका श्लोकाचा 4-4, 5-5 पाना अर्थ आहे. त्यामध्ये काही कथा आहे.
मी एकदा असंच चाळत होतो ग्रंथ, या ओवीवरून मला ती कथा आठवली. जव होये देहावसान तव न सोडी अभिमान. आता वेळ आली आहे निघायची, देह सोडण्याची वेळ आहे, तरी पण अहंकार जात नाहीये. भगवंताच्या दारात आहे. किती माणसं आहेत अशी, त्यांचा अभिमान गेला नाही, त्यांचा ताठा गेला नाही, त्यांचा गर्व गेला नाही, त्यांचा मीपणा गेला नाही. ऐसिया अभिमाने जन सर्वत्र वर्ते. त्यातली एक कथा आहे त्या साधक संजीवनी मधली. साधक संजीवनीतली कथा असं सांगते, एक भिंत आहे आणि भिंतीच्या बाजूला एक मुस्लिम माणूस नमाज पडतोय. बरोबर. स्वामी राम सुखदास स्वामीजींची ती सगळं त्यावरचं निरूपण आहे. अनेक ग्रंथ आहेत त्यांनी लिहिलेले. गीता प्रेस गोरखपूरने काढलेली. तर मी आपल्याला सांगत होतो की अभिमान कुठे जात नाहीये. तो मुस्लिम माणूस त्या भिंतीच्या बाजूला नमाज पडतोय खाली वाकून, आणि एक तरुणी आहे, त्या तरुणीला तिच्या प्रियकराने बोलावलंय, लवकर ये, या ठिकाणी मी तुझी वाट पाहतोय. प्रियकराने बोलवलेली ती प्रियसी ती पटकन चप्पल घालते आणि अधीर आहे ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी. आता रस्ता ओलांडून जाण्यापेक्षा तिला वाटतं पटकन आपण या भिंतीवरून पलीकडे उडी मारून जाऊ. तिला प्रियकराला भेटण्याची उत्कंठ आहे. भिंत फार उंच नाहीये. ती त्या भिंतीवर चढते, तिचं लक्षच नाहीये इकडे तिकडे. तिला ओढ आहे प्रियकराची. तो जो मुस्लिम माणूस आहे नमाजाला खाली वाकलेला, त्याच्या पाठीवर पाय देते आणि ती पलीकडे निघून जाते. तो माणूस उठतो, तो म्हणतो काय खराब बाई आहे ही, मुझे नापाक कर गई. पायात तिच्या चपला आहेत, वाहन आहेत, माझ्या पाठीवर पाय देऊन चपला सगट ती निघून गेली पुढे. त्याच्या अंगाचा तिळपापड होतो. तो म्हणतो आता येईल पुन्हा, मग बघतो मी. तो वर बसून राहतो तिथंच, नमाज सोडून देतो. थोड्या वेळाने ती तरुणी पुन्हा येते. तो रस्त्यात उभा राहतो. तो म्हणतो तुला लाज शरम काय आहे का? ती म्हणाली काय झालं? तो म्हणला मी इथं नमाज पडत होतो, तू माझ्या पाठीवरून पाय देऊन पुढे गेली चप्पल घातलेल्या पायाने. तुला शरम वाटली नाही? तू पाहिलं नाही मला? ती त्याच्याकडे खालीवर पाहते आणि ती त्याला प्रश्न विचारते. अरे मी तर माझ्या ती स्पष्ट सांगते, लपवाछपी काही नाहीये. माझ्या प्रियकरांनी दिलेली मला हाक होती, त्या नशेमध्ये मी पार होऊन गेले, मला समजलं सुद्धा नाही. पण तू तर भगवंताचं पूजन करत होता, भगवंताला नमाज पडत होता, अल्लाला नमाज पडत होता. तुला तुझ्या देहाकडे तुझं देहभान कसं काय? तू देहातही आहेस आणि भगवंताला नमाज अदा करतोय. दोन्ही कसं शक्य आहे? झाडाच्या फांदीवर बसलेला पक्षी अनेकांना दिसला. अर्जुनाला काय दिसला? ती फांदी दिसली नाही, ते झाड दिसलं नाही, तो पक्षी दिसला नाही, फक्त पक्षाचा डोळा दिसला. देह भावनाही आहे आणि भगवंताचं कार्य सुद्धा करतो आहे. दोन्ही गोष्टी नाही चालणार. एवं महत्वाची आशा महत्व नसता ही दुराशा, तेणे गुणे जगदीशा अंतरती प्राणी श्रीराम.
स्वतःचा मोठेपण, स्वतःचा अहंकार, स्वतःचं ज्ञान पाजळण्याची कला, तळमळ, स्वतःचं सौंदर्य दिखावा करण्याची तळमळ. समर्थ म्हणतायत एवं महत्वाची आशा. या सगळ्या अलीकडच्या आहेत, माझ्या देहबुद्धीबद्दल आहेत. महत्व नसताही दुराशा. कोण महत्व देत आहे तुम्हाला? 10 वर्षाखाली ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर विस्मय वाटावा असं सौंदर्य होतं, 10 वर्षात 15 वर्षानंतर आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समर्थांच्या शब्दामध्ये चिरकुटाप्रमाणे लोंबतंय सगळं. दात पडली आहेत, केस पांढरे झालेत, भुवया पांढऱ्या झाल्यात, सुरकुत्या पडल्यात. कुठे गेलं ते सौंदर्य? तेणे गुणे जगदीशा अंतरती प्राणी. या अहंकाराच्या पोटी आम्ही भगवंतापासून दूर जातो. आमच्या मनाला कधी अहंकार शिवू नये, त्याचा स्पर्श आम्हाला होऊ नये. भगवंताच्या उपासनेची, साधनेची नशा आमच्यात एवढी चढावी की आम्ही कुणासोबत आहोत, आम्ही काय खाल्लंय, काय पिलंय, कसे राहतो आहोत, याचा सुद्धा विसर पडला पाहिजे. देहभावना निजात्म बोधे मिळाली. समर्थ सांगतात देहभावना राहिलीच नाही, त्या निजात्म बोधामध्ये मिळाली. अशी ती भावना आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात प्रभू श्रीरामरायांनी प्रगट करावी. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.